महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गणेश उत्सवात भरवण्यात आला आनंद मेळावा। घरून तयार केलेल्या खाद्यांची करण्यात आली विक्री। गोंदिया शहराच्या टीव्ही टोली भागात असलेल्या विद्यानगर गणेश उत्सव समितीच्या वतीने गणेश उत्सवादरम्यान 10 दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून 9व्या दिवशी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विद्यानगर भागात राहणाऱ्या महिलांनी स्वतःच्या घरून खाद्य सामग्री तयार करून आणत आनंद मेळाव्यात विक्री केली। त्यात साबुदाणा वडा, अळू पानांच्या वड्या, दही वडे, भेलपुरी, मिसळ, कांदे पोहे, उपमा, आईस्क्रीम, फ्रूट शेक, रसगुल्ला आदी खाद्य सामग्री तयार करून आणत फक्त 30 रुपये प्लेट प्रमाणे विक्री करण्यात आली असून या आनंद मेळाव्यात बच्चे कंपनीसह वयोवृद्ध लोकांनी हजेरी लावत आनंद मेळाव्याचा आनंद घेतला। विद्यानगर गणेशोत्सव समितीच्या वतीने मागील 8 वर्षापासून गणेश उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यात शालेय विद्यार्थ्यांकरिता सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, व्याख्यान, करावके, गीत, पूजा, थाली सजावट, ऑर्केस्ट्रा, क्रीडा स्पर्धा, आनंद मेळा असे उपक्रम राबवले जातात। तर विशेष बाब म्हणजे हा मंडळ गणेश उत्सवाकरिता देणगी मागत नाही, तर स्वतः ज्या लोकांनी देणगी दिली त्याच पैशातून 10 दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात हे विशेष। अमरदीप पडके, गोंदिया प्रतिनिधी। काय सांगाल फूड फेस्टिवल मध्ये आपण आलेले आहात, काय एन्जॉय करताय या ठिकाणी आल्यावर? हे खूप छान आहे। इथे दिस इज द फर्स्ट फूड फेस्टिवल जिथे सगळे होममेड आयटम्स असतात आणि सगळे घरीच बनवतात आणि स्वच्छ आहे आणि हेल्दी पण आहे। असं काही नाही की एकदम फूड फेस्टिवल आहे तर ऑइली राहील किंवा हे राहील, हेल्दी आयटम्स पण आहेत। मुलांसाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे, सो एव्हरी एज ग्रुप इथे एन्जॉय करू शकते। थँक्यू। आपण सगळं अवॉइड करतो बाहेर खायला, या ठिकाणी काय आहे विशेषतः? हां, ते स्वच्छ आहे, म्हणजे खाऊ शकता तुम्ही। पावसाळा असल्यावर सुद्धा इथे सगळं काही हायजीननी मेंटेन आहे, तर तुम्ही आरामात खाऊ शकता। थैंक यू। बारिश के दिन में आमतौर पे अपन लोग पानी पूरी बाहर नहीं खाते, यहाँ आने के बाद में क्या फील हो रहा है? नहीं, यहाँ पे बहुत अच्छा लग रहा है और टेस्ट भी बहुत है। मैं तो 1 प्लेट ली, अभी दूसरा प्लेट ले रही हूँ। थैंक यू। भाऊ, काय सांगा विद्यानगर गणेशोत्सव समितीच्या वतीने यावर्षी आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। काय कार्यक्रम 10 दिवस साजरे केले जातात, काय सांगाल? संपूर्ण 10 दिवस विद्यानगर गणेशोत्सव समितीद्वारा मागच्या 12 वर्षापासून क्विज कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर आपला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, याच्यानंतर कराओके संगीत कार्यक्रम, आनंद मेळा उत्सव अशा प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन आम्ही संपूर्ण 10 दिवसपर्यंत निरंतर करत असतो। फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसुद्धा असते। अशा प्रकारचे विविध कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी जे सांगितलं, गणेशोत्सव एक कौटुंबिक वातावरणामध्ये साजरा झाला पाहिजे, तीच परंपरा कायम करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यानगर गणेशोत्सव समिती सर्वांच्या सहकार्याने कुठेही मिरवणूक न काढता त्याचा लोकांना काहीतरी चांगला फायदा मिळाला पाहिजे, प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्या स्टेजवर नवीन पोरं तयार झाले पाहिजे, महिलांची स्टेज डेअरिंग वाढली पाहिजे आणि त्यांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये ये विद्यानगर गणेश उत्सव हमारे वराड़े भैया जो कार्यक्रम करवाते हैं उसमें जो ये सब 10 दिन उत्सव होता है जिसमें अलग अलग प्रकार के प्रोग्राम्स होते हैं और बहुत लोग पार्टिसिपेट भी करते हैं। और अभी जो आनंद मेला है उसमें एक से एक चीज़ें रखी गई है, बहुत अलग अलग वैरायटी की, और सब होममेड है। सब अपने अपने घर से कोई बना के लाता है, कोई यही बनाता है, तो वो बहुत टेस्टी रहती है और सेहत के लिए अच्छी भी रहती है। थँक्यू। तुम्ही काय सांगाल या मेळ्यात तुम्ही या ठिकाणी आला? यामध्ये ना सगळे जे पदार्थ ठेवलेले आहेत ते खूप टेस्टी आहेत आणि होममेड असल्यामुळे ऑब्वियसली हेल्दी आहेत सगळ्या आपल्या हेल्थसाठी। आणि यामध्ये सगळ्या हा ठेवलेले आहेत पदार्थ ते मॅक्झिमम कमी प्राईसमध्ये जास्ती क्वांटिटी देतात आणि हेल्थसाठी छान असतात। बस एवढंच बोलू शकते आणि थँक्यू। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।